बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, वेगळे विषय दाखवत असतो। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,31,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता एक या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मी तुम्हाला दाखवणार आहे। आज एका गावच्या सरपंचानं स्टिंग ऑपरेशन केले। ते गाव माझंच आहे। कोंड गावचे सरपंच सुनील शेटे यांनी एका एसटीचं स्टिंग ऑपरेशन केले, बसचं। आणि विषय काय आहे तर आज शुक्रवार आहे, 3 जानेवारी 2025 तारीख आहे। वेळ संध्याकाळची 7 वाजण्याची आहे। आता मी कोंडच्या चौकामध्ये आहे इथं। आता हा जो चौक आहे, इकडे दाखवा कॅमेरा, इकडून जागजीकडून हा रस्ता येतो। हा जो रस्ता आहे तो जागजीकडून येणारा रस्ता आहे आणि इकडं मुरुडकडून येणारा आहे। आणि इकडे दाखवा, इकडं औशाकडून येणारा, हा औशाकडून येणारा रस्ता। आणि इकडे दाखवा, हा जो रस्ता आहे तो हा कोंड गावात जाणारा रस्ता आहे। आता इथून गाव 1 किलोमीटर आहे। औसा आगाराच्या जे बस मुरुडला जातात आणि मुरुडून औशाला जे जाणारे बस आहेत ते इथून गावामध्ये प्रवासी ये जा करण्यासाठी गावामध्ये जातात। गाव आहे तिकडे 1 किलोमीटर गाव। मात्र महामंडळाचा हलगर्जीपणा खूप दिवसापासून चालू आहे। याच्या अगोदर पण मी तुम्हाला एकदा बातमी दाखवली होती। मात्र निगरगट्ट जे कर्मचारी आहेत एस टी महामंडळाचे, वरिष्ठांचा आदेश असताना सुद्धा त्याचं पालन करत नाहीत, आपल्याला पाहायला मिळालं। आज कोंडगावच्या सरपंच सुनील शेटे यांनी आता जी मुरुडून एक येणारी बस होती ती बस रस्त्यावरच थांबवली। त्या ड्रायव्हरनं गावात नेली नाही। त्याच्यामध्ये प्रवासी होते, प्रवासी असताना इथं सोडलं, त्यांनी सोडायचा प्रयत्न केला। मात्र तात्काळ सरपंच त्या ठिकाणी पोहोचले। त्या प्रवाशानं सरपंचाला कॉल केला होता, घटनाक्रम सगळा सांगितला की ड्रायव्हरनं सांगितलं बस फेल आहे म्हणून, आणि गाडी तर फुल स्पीडमध्ये ड्रायव्हरनं चालवली असं त्या प्रवाशानं सांगितलं। मात्र खरी घटना काय घडली, व्हिडिओ केला आम्ही एक। याच ठिकाणी बस अडवली होती आणि बस गावात गेली आणि गावातून परत आता औशाकडे गेलेली आहे। वरिष्ठाला कॉल केला सरपंचाने आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून ड्रायव्हरनं बस गावात नेली। बघूया आपण थेट व्हिडिओ बघू। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे। परत सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा। स्टिंग ऑपरेशन नेमकं कसं केलं सरपंचानं थेट बघूया। बरोबर बंद करा जरा, थोडं बंद करा जरा थोडं। काय झालंय? तुम्ही मला सांगितलं बसताना, मला सांगितलं तुम्ही गाडी जात नाही, घेऊन काय जात नाही, फेलाय, ठीक आहे फेलाय गाडी, फेलाय गाडी। काय झालं? थोडं जरा त्यांना का आमची फेलाय। होय, काय झालंय? बंद करा जरा, खाली थोडा खाली खाली या, गाडी ब्रेकडाऊन आहे। हो या खाली या खाली या। चालवा कशाला लागला तुम्ही मग? पुढे लाईट चालतो, लाईट चालतो। या खाली या। होय, थांबा इकडे येऊ दे त्यांना। तुम्हाला प्रत्येक वेळेस वारंवार सांगून मी आमच्या गावाची परिस्थिती निवड बिकट करायला तुम्ही काय करणार? कशाला मग फेल झालेल्या गाड्या वापरायला तुम्ही? मग तुम्ही बोला ना तिथं, मग तिथून हो तिथं बघा, इथं लेडीज उभारलेली आहे। आठवड्याला तुम्हाला फोन करावा लागायला, नुसतं गाडी वळताना हे करा ते करा, अशा वगैरे लेकर असते तर सकाळपासून थांबायचं, आता साठी थांबायचं का सकाळपासून? म्हातारे लोक असते, शाळकरी लहान लहान मुलं आहेत। मग बरं, एक आज तुमची गाडी फेल आहे, रोजच परिस्थिती अशी आहे तुमची। प्रत्येक आठवड्याला तुम्हाला फोन करावा लागला, DM ला फोन केला, तुमच्या डेपोला फोन केला मी कित्येक वेळेस, त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हीच ही करायला लावला तुम्ही संसार। काय माहित नाही आम्हाला, सकाळी तिथे दुपारची आम्हाला, कारण कोणमध्ये बाजार आता गाडी गावात जाणार का नाही? गाडी मग कसं वेळ लावता मग इकडं? आता गाडी गेलाय तर मग आता इतक्यावर जाऊन काय वेळ लागणार आहे तुम्हाला? मग मोकळी जाण्याची ना तुम्ही, असं करायचं नाही।
जमत नाही तसलं काय उगाच नाही तर तुम्ही करू नका आम्हाला तिथे गाडी लावावं लागते म्हणायचं लक्षात गेलाय टॉप गाडी आणली आणि टॉप मोडून 4 वाजल्यापासून गाडी लेकरं बाया पोरं तिथं बसलेले आहेत अहो, एवढी परेशानी लावली यांनी हा या गाडी गावात परवा दिवशी फोन केलेला मी तुम्हाला तिथं त्या डेपोला त्यांचं आपलं काम माहित नाही गाडी किती पदरे तिथं हे आम्हाला काय करायची सांगेल तुम्हाला तुमचे काय दिले तुम्हाला तिकीट कुठलं घेताय तुम्ही तिकीट कुठलं घेताय आता प्रवाशाचं कुठून घेतलं तुमचं तिकीट कुठलं घेतलं हा मग सोडलं कुठं सोडलं कुठं तुम्ही असं नाही का फेल गाडी जर फेल असेल इकडे जाऊ दे हो फेल नसताना काय ते फेल नसताना ते गोष्ट वेगळं आम्ही गाडी ब्रेकडाऊन आहे तर मग आम्ही ब्रेकडाऊन काय करू नका हो तुम्ही तशा गाड्या हो कशाला न्यायला जागेवर राहू द्या गाडी तुम्ही गोष्ट तुमची आहे ना घ्या गाडी गावात इथं फेल आहे म्हणून आपण तुम्ही ही करा सांगा गाडी तिकडं राहू द्या इथं गाडी बंद करा ते गाडी बंद होते लावा त्या साहेबांना लावलं मग ते आहे ते तुम्ही बोला देऊ ना मी तिच्या माझी गाडी मी 4 वाजल्यापासून थांबलो तिथं लावा लावा पुन्हा सांगा नंबर पुन्हा लावायचं स्वामी का स्वामी स्वामी तर उचलतच नाही तो कोण काय ते सारख्याला सांगून सांगून हे कटाळा आलाय समजा थोडा आधी प्रॉब्लेम असला की लगेच कारण सांगणार येईल काय घ्या गाडी गावात घ्या तिकडे प्रवासी आहे तिथं घ्या गाडी घ्या तुम्ही मी बोलतो आम्ही तिकडे हे औसागाडे जे आहेत आमच्या ह्या चौकामधून आमचं 1 किलोमीटर गाव आतमध्ये आहे बरं का गाव तर ते 1 किलोमीटर त्यांच्या वारंवार सांगून त्यांनी काय ऐकत नाही तर शाळेकडे येतं तरी ते तसंच करतात तिथे रस्त्याचा प्रॉब्लेम काय अडचण नाही काही सगळं नाही मी तिथे तुला काहीतरी सांगणार पुन्हा प्रवाशाला बी सांगणार गाडी फेल आहे हे आहे ते आहे म्हणून पुन्हा परत ते लगेच बोलवतात बोला अहो तुमच्या गाड्यासाठी मी अर्जंट तिथं खणलं होतं लगेच दुरुस्ती केली की नाही तिथं गाडी करायचं चला की दाखवतात दाखवा मला तिथं काय आहे अडचण ते तुम्हाला मधले शूटिंग करू आपण गाडी प्रवासी किती आहे बघा तिथं तुमच्या गाड्या बसायला गेले तर इथं अर्ध्या सोडता म्हणून बघा प्रवासी सगळ्या नाही गाडीत प्रवासी सगळ्या गाडीत नाहीत म्हणले आता इकडं लोक इकडे गाडी नाहीत ना मोकळी जाणार की गाडी घाटा कुणाचा आहे कंडक्टर ड्रायव्हर सगळं
सांगितलं नाही काहीतरी सरपंच कारवाई करा या असं करतो, नको. करतो. सांगितलं. कारवाई करायची. मी त्यांना बोललेलो हा. ड्रायव्हर कंडक्टर काय आहे ते त्यांचंच आहे आता त्यांचं काय नाही काय बोलले? काय आपल्याला सांगितलं मग ते हा बसा घ्या ते म्हातारे माणसं आहे तिथला गळला नाही आपण गलगी आहे ती मधली आतमधली तुम्हाला मी फोन लावला स्विच ऑफ आहे दुकानात या लावला चौकात, या चौकात. पुन्हा याला लावणार. मी तो स्टँडवर बसलो दुकानात चार्जिंगला लावला होता मोबाईल सरपंच आहेत माझं मला बरं झालं आणि काम पण करायला लागले. बसा गाड्या दिसतात बघा. बघा आता मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलाय. कोंडगावचे सरपंच सुनील शेटे यांनी एस टी गावात जात नव्हती म्हणून त्यांनी प्रवाशांना फोन केला त्यांना आणि तात्काळ त्यांनी या फोनची दखल घेतली आणि चौकामध्ये आले आणि बस गावात नेली. नेमका व्हिडिओ कसा होता प्रत्यक्ष आम्ही सुद्धा सोबत होतो त्यांचा एक व्हिडिओ केला व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला. आपल्यासोबत सरपंच आहेत. सरपंच काय घटनाक्रम झाला होता नेमकं काय घडलं होतं? गावातले प्रवासी त्या बसमध्ये बसले होते मुरुडून प्रवाशानं फोन केला आज शुक्रवार बाजार असतो आमच्या गावचा तर बाजारात रस्त्यावर काही नसताना तरी काहीतरी कारण सांगून यांनी गावामध्ये बस आणायचं टाळतात. डेपोला फोन केला असता ते सांगतात की आम्ही कंडक्टर ड्रायव्हरला सांगितलेलं आहे गावात जावा वगैरे ते म्हणून पण ते काय ड्रायव्हर कंडक्टर काय आणत नाहीत. ते लोकांच्या जीवाशी खेळतात. म्हातारी माणसं असतात शाळकरी मुलं असतात त्यांच्याशी त्यांची अडचण व्हायलेली आहे तरी आम्ही वारंवार सांगून तरी पण त्याने काय त्याची दखल घेतलेली नाही आम्ही सांगितलेली माहिती. आता पुढे काय करणार होतो आता? पुढं काय आता जर आता येऊन आम्ही पाठवलेलं आहे गावात बस तर ह्याच्या पुढे जर त्यांनी गावात नाही आले तर त्याच्यावर आपण कारवाई करणारच आहोत. काय करणार म्हणजे नेमकं? काय तर त्यांच्या एकदा डीएमला विचारू जर सुरळीत आणली गाडी गावात तर आम्हाला काय हरकत नाही. त्याच्यापूर्वी किती दिवस झाला असं करतात त्याने? हे काय नाही वर्ष 2 वर्ष झालं हे असंच आहे. त्यांना थोडा कारण भेटायला हवाय लगेच ते कारण सांगून हे सांगतात लगेच. एवढंच आहे का? बघा खरं काय प्रकरण आहे एस टी औसा आघाडीच्या जे बस आहेत ना त्या बस गावातच जात नाहीत. 2 वर्षापासून लपंडाव सुरू आहे त्यांचा. बाजार शुक्रवारी बाजार असतो आणि बाजारचा बहाणा करून 1 किलोमीटर गावात जायचं टाळतात कंडक्टर ड्रायव्हर आणि प्रवासी इथंच उतरतात. आता बसमध्ये सर्वसामान्य लोक असतात प्रवास करणारे वयोवृद्ध लोक असतात आजारी लोक असतात शाळेचे विद्यार्थी असतात मात्र त्यांची हेळसांड करण्याचं काम सध्या महामंडळ करतं आहे. याच्यापूर्वी 2 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे मात्र आता वरिष्ठ अधिकाऱ्याला कॉल केला सरपंचाने आणि आता बस गावात नेली. आता सततच जर कॉल करायला लागत असतील तर सर्वसामान्य लोकांचे कसे हाल आणि या लोकांच्या जीवाशी महामंडळ कसं खेळतंय हा सर्व मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. सरपंचाने केलेलं स्टिंग ऑपरेशन दाखवलेलं आहे. परत सांगतो असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आणि हा विषय मी लावून धरणार आहे. जोपर्यंत बस गावात जात नाही तोपर्यंत मी दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या विषयात बसच्या बातम्या दाखवणार आहे. बसचे कसे हाल बस किती म्हणजे कसे झालेले बस मोडलेली तोडलेली बसमध्ये सर्व धूर किती वाईट परिस्थितीत अशा कंडक्टर ड्रायव्हरला सुद्धा बस चालवावी लागते. अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे की महामंडळाच्या बस ज्या आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी कशा खेळतात. महामंडळाच्या बसचा धूर कसा येत होता. प्रवासी सुद्धा गाडीत फक्त 2च होते. आता दाखवलं मी तुम्हाला व्हिडिओ होता आमचा त्या व्हिडिओमध्ये सर्व मी तुम्हाला स्टिंग ऑपरेशन केलेला व्हिडिओ दाखवला आहे. मोडकी बस तुटलेली सर्व असं कुठल्याही प्रकारे त्या बसमध्ये खिडक्या व्यवस्थित नाहीत. पावसाळ्यामध्ये बस गळतात. अशी किती वाईट परिस्थिती या प्रवाशावर आलेली आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा नेमकं एस टी महामंडळाचे कर्मचारी आणि प्रवासी आणि आता जे सरपंचाने व्हिडिओ केला याच्यात काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा
स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.